श्री स्वामी समर्थ. चला तर माझ्या आजच्या या मोठ्या ब्लॉगमध्ये ना तुम्हाला सकाळची मस्त अशी धमाल मजा बघायला मिळणार आहे. आणि आज औषध मारायचं होतं मकवर, तर त्याच्यासाठी ना सासूबाई थोड्याशा चिडल्या होत्या, तर ते पण बघायला मिळणार आहे. चला. आणि आज मी बनवलेलं आहे भरलं वांग, सुक्कं वांग. याच्या अगोदर पण मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे, पण आज थोडंसं वेगळ्या पद्धतीचं बनवलं आहे, तर ते पण तुम्हाला इथं बघायला मिळेल मी कसं बनवलं आहे ते. तर चला, आपला मोठा ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा, म्हणजे तुम्हाला रेसिपी पण भेटेल भरलेल्या वांग्याची आणि थोडीशी धमाल मस्ती पण बघायला मिळेल. गेला बघ, पळून पळून गेला बघा. हे आमच्या रेड्या आहेत ते दोन. हे आमच्या ए हिचं नाव कार्तिक आहे. ए हिचं नाव काय आहे? हिचं हे तुझं नाव काय आहे? हिचं अजून बारसं करायचंय. तुझं नाव काय आहे? सांग नाव. सांगायला नाव सांगायला काय आहे तुझं? सांगते लक्ष्मी आहे. लक्ष्मी आमची पोरगी म्हणते लक्ष्मी. छोटा चड्डीवाला मुलगा, ए छोटा चड्डीवाला मुलगा. कुठला औषध टाकायचंय ती साईडला ठेवून द्या घ्या. एका पंपाला किती? हा, ती साप पावडर असते ना. बाटलीतलं कुठलं औषध फवारताय आबूज्या? किती औषध आहे त्याच्यात फोडलेले आहे. घ्या 15-16 मिली, ती 20 मिलीच्या खाली घ्यायचं. बनव. मी तर म्हणताच्या पेपरला जाणार आहे डबा घेऊन. दीव डबा पण द्यायचा आहे की. दी बनव. मॅडम आहे आज मला खाली हा काम करू लागतं लिहून. हे एवढं गोळा करा अगोदर. सगळं चहा पिऊन गेली, मी राहिली म्हणून. आता देवाची पूजा पण अजून राहिली, पण अगोदर वांग्याची भाजी. वांग्याची भाजी चपाती तुला डब्याला बनवून देते. अगोदर तू फ्रेश होतो पर्यंत होय. व्यवस्थित कपडे सगळं व्यवस्थित आहे का बघ. हाय. आज बनवणार सुक्क वांग, तर त्याची रेसिपी पण दाखवते आज करते तुमच्यासोबत. चला पुढं. दाखवले ना मम्मी, सुक्या वांग्याची दाखवले. आज जरा वेगळ्या पद्धतीचं करणार आहे. प्रत्येक वेळेस वांग मी वेगवेगळ्या पद्धतीचं करत असते, माहित आहे तुला. दरवेळेस वेगळी पद्धत. असं तू फ्रेश होते वांग बनवतो फ्रेंड. हा बस बळा. आता प्रत्येक वेळेस ना मसाला वांग बिगर मसाल्यातलं बनवायचं असतं, त्यावेळेस मसाल्यातलं मसाला वांग बनवायचं. कांदा अगोदर मस्त परतून घ्यायचा कढईत. आता इथं माझ्याजवळ जेवढं मसाला आहे तेवढंच घेतलं, तेवढंच आहे. अजून आहे सगळं नाही तर घरकुलचा गरम मसाला आणि ही धनिया पावडर आहे. अजून 1-2 असतं तर छान झालं असतं, पण आता माझ्याजवळ हायचं तोपर्यंत तेवढंच घेतलं पाहिजे. कांदा एकदम मस्तपैकी भाजला ना, मग आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे. वांगी पण चिरून ठेवली बघा, चांगली रानातली ताजी आणलेली वांगी ती छान अशी चिरून ठेवलेली इथं. लोकला ना मसाला वांग मी तुम्हाला याच्या अगोदर पण म्हणलं, आमचं वांग सगळ्यांनाच आवडतं, तर लोकला आज डब्याला दुसरं काही घ्यायला म्हणलं नको, पोट भरणार नाही त्याचं, तर मसाला वांग घेऊया म्हणून छान असं मसाला वांग करायला लागली बघा. दरवेळेस काहीतरी थोडाफार बदल आपल्या प्रत्येक भाजीत केला ना, तर पोरं एकदम आवडीनं खाते ती आणि छान वाटतं त्यांना. त्याच्यामुळे मी ना प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या पद्धतीची भाजी करते. एकच भाजी ती प्रत्येक वेळेस नाही तशीच करायची नाही.
वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येक वेळेस भाजी करायची म्हणजे त्यांना पण वेगळेपणा वाटतो आणि त्याच्या टेस्टमध्ये पण थोडाफार फरक पडतो. अजून चपात्या बनवायच्या त्या पण म्हणलं अगोदर वांग बनवलं तोपर्यंत शिजते. कांदा भाजला चांगला. आता टोमॅटो टाकते. आता टोमॅटो माझ्याकडनं जरा जास्त लाल पिकलेलं नव्हतं मला. जरा कच्ची कांदे घेऊच्या बाबाला टोमॅटो तर म्हणलं कसं टोमॅटो टाकलं ना आंबूसपणा जास्त येतो त्याच्यामुळे थोडं टाकलं. एक मधलं पण थोडं कमी दिसतं टोमॅटो. मस्तपैकी मसाला टाकायचा म्हणजे की सगळं टोमॅटो कांदा एकजीव होऊन जातो मसाल्यांमध्ये. गरम मसाला आणि घरकुलचा मटण मसालाही थोडासा राहिला आहे. सगळ्यात थोडीशी धनिया पावडर कोथिंबीर आहे आपल्याकडं पण थोडी पण वाढणार. मिठाची वडी झाली. काल आळू वडी बनवली होती तर मिठाची वडी ओळीसाठी ठेवली होती तर अजून खाल्लीच नाही बाळाची. खाती का आंघोळ झालं? आळू वडीची रेसिपी मी सांगितली आहे तुम्हाला याच्या अगोदर आहे का ना. त्याच्यामुळं काय नाही. आता ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो टाकलेला असतं तर त्याच्यामुळं आपण काळं तिखट थोडंसं जास्त टाकायचं. आता गोडपणा येत नाही मग त्याला. मीठ, हळद, कांदा टोमॅटो पूर्ण भाजून मग मसाला टाकायला सुरुवात करायची. म्हणजे काय होतं माहिती आहे का सगळं मसाला भाजेपर्यंत ती कांदा टोमॅटो करपल्यासारखं होतं. तर त्याच्यामुळे मी काय करते कांदा टोमॅटो अर्ध कच्चा आहे तोपर्यंत ती बाकी मसाले टाकायला सुरुवात करायची. म्हणजे मग काय होतंय ती मसाले चांगले भाजेपर्यंत आपलं कांदा टोमॅटो पण पूर्णपणे भाजून निघलेला असतं. मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलं होतं त्याच्यात मी काळा तिखट ही वांग्यामध्येच भरलं होतं पण ह्यावेळेस मी तसं केलेलं नाही. यावेळेस मसाल्यामध्ये परतून घेतो. तसं पण छान होतं पण मी आताच तुम्हाला म्हणते त्याप्रमाणे प्रत्येक वेळेस काहीतरी थोडाफार बदल केला तर तो आपल्याला पण छान टेस्टमध्ये पण बदल आणि प्रत्येक वेळेस एक चवीची भाजी नाही खाऊची वाटत. म्हणजे मस्त अशी चिरलेली वांगी घातली बघा. शेतातनं ताजी तोडून आणलेली वांगी ही आपल्या काही शेतात माहिती पण जवळच तोडून आणलेली होती शेजारी. मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं वांग. एकदम छान असं वांग पण परतून घालून बघा आता तेलामध्ये. आता ही सुक्क बनवायचं मला त्याच्यामुळं फक्त मसाल्यातनं तर पाणी आणि जास्त वतत नाही. थोडं शिजाय पाणी वतते पूर्ण वांगी त्याच्यामध्ये गुलाबी एवढं. आता इथं शूट घ्यायला ना छोटूशी एवढीशी ओवी बसली बघा. ठसका येते बघा. तर मी तुम्हाला म्हणते नेहमी माझ्या कोणत्या पण मोठ्या ब्लॉगमध्ये की माझ्या एवढ्या छोट्या छोट्या लेकरांची मला मदत आहे बघा. ह्याच्यामध्ये माझं भरपूर कष्ट आहे. आणि काय होतंय ट्रायपॉडला मोबाईल लावून शूट करायचं म्हणलं तर असं तुम्ही म्हणता रेसिपीचं व्हिडिओ जवळून टाकत जा तर मला किचन कट्टा नसल्यामुळं ना तसं शक्य होत नाही. तर मग पोरांनाच बसवावं लागतं कुणाला ना कुणाला. आता आश्लोकला जायचंय लवकर शाळेत तर त्याच्यामुळं बसले ओवी बघा. एवढं हात अवघडून जातो पोरांचा शूट करेपर्यंत पण काय म्हणत नाही ती करते ती बरं का. काहीतरी आपल्याला यश येईल म्हणून त्यांच्या सगळ्यांचा प्रयत्न चालू. तर माझं कट करून सोडवायचा पेपर. बेस्ट ऑफ लक. जय सद्गुरू. झाला का मेकअप ओवी बाई? वर का घेतीये? ओढणी कशी घेतली बघू. छानच दिसती ग. उद्या परीक्षा आहे ना तुझी? मग काय अभ्यासातली भानगड? मग आरशातनं कधी निघायचं बाहेर? कधी लिहायचंय मग?
पेपर मध्ये लिहायचं असू दे, पण अभ्यास दिला नाही का काय? मग कधी करायचंय? कालचा पण दिवस गेला, आजचा पण दिवस गेला, आता निमा. मग रात्री करते का? आता जेवण करून कर. हं? दादा तर गेला परीक्षेला. दादाचा परीक्षा पेपर सुरू झाला असेल आता. केळी बर, तुला खायची ती का? बर बर, आठवण कर, 4 वाजता फोन करायचे. बर, आंबट चिंबट पदार्थ खायचं आणि खोकत बसायचं, सर्दी आली म्हणायची. आता गोड संत्र्यांचा सण आलाय म्हणून संत्रा खाते ती. होय. बर, अभ्यास कधी आहे मग? आता चल मग चल. जेवण